नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी घटक विशेषण व विशेषणाचे प्रकार यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत। तर मागच्या भाग 1 मध्ये आपण विशेषण म्हणजे काय, वाक्यात विशेषण कशा पद्धतीने ओळखायचं, विशेष्य कशाला म्हणतात, विशेष्य कसं ओळखावं या संदर्भात माहिती बघितली होती। तर आज आपण विशेषणाचे जे प्रकार आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। ठीक आहे, तर एकदा पुन्हा विशेषणाची व्याख्या बघून घेऊ। विशेषण म्हणजेच नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। ठीक आहे, तर बघा विशेषणाचे प्रकार बघू। तर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत। एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत मुख्य। त्यामध्ये 1 गुणवाचक विशेषण, 2 संख्यावाचक विशेषण आणि 3 सार्वनामिक विशेषण। ठीक आहे, तर यापैकी पहिला जो प्रकार आहे गुणवाचक विशेषण या संदर्भात माहिती पाहू। ठीक आहे, बघा गुणवाचक विशेषण म्हणजे काय, तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात। आता नाम असतो, जसं एखादं नाम असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, वस्तू असेल, कोणताही घटक असेल, त्याला प्रत्येकाला नाव दिलेले असतात, म्हणजेच ते वस्तू व्यक्ती घटक झाले समजा। आणि त्यापैकी त्यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत आणि जी विशेष माहिती आहे ती गुणदर्शक माहिती दाखविणारा जो विशेषण असतो त्या विशेषणाच्या प्रकाराला म्हणतात गुणवाचक विशेषण। समजलं? तर बघा थोडक्यात उदाहरणे बघा, जसं हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश। जसं हिरवे रान, रान आहे पण हिरवेगारपणा हे त्या रानाचं काय आहे, गुणधर्म आहे। ठीक आहे, त्यानंतर शुभ्र ससा, ससा आहे पण शुभ्र आहे, कसा आहे, शुभ्र आहे, पांढरा आहे, रंगाने पांढरा आहे। त्यानंतर निळे आकाश, आकाश आहे पण आकाशाचा रंग कसा आहे, निळा आहे, निळसर रंग हे आकाशाचं गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे। तर रान, ससा आणि आकाश ह्या नामाबद्दल हिरवे, शुभ्र आणि निळे हे गुण सांगितलेले आहेत। म्हणजेच हिरवे, शुभ्र आणि निळे हे गुणवाचक विशेषण आहेत। त्यानंतर बघा दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण। आता संख्या विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात। आता विशेषणाच्या प्रकारामध्ये आपण जर नामासोबत जे विशेषण येतात त्यांचे जर वाचन जर केलं तर आपल्याला तिथं संख्यात्मक माहिती मिळत असते। म्हणजेच नामाबद्दल संख्यात्मक विशेष माहिती सांगितलेली जाते। तर बघा संख्या विशेषणाचे मुख्य अजून एक 5 प्रकार आहेत। हा विशेषणाचा दुसरा प्रकार आहे आणि संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहेत। कोणकोणते बघा, 1 गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, 3 आवृत्तीवाचक संख्या विशेषण, 4 पृथकत्ववाचक संख्या विशेषण, 4 पृथकत्व संख्या विशेषण आणि 5 अनिश्चित संख्या विशेषण। ठीक आहे, तर बघा एक एक करून आपण त्यांची माहिती बघू। गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय, तर गणनावाचक संख्या विशेषण ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होते त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण म्हणतात। आता ज्या विशेषणाचा जो वापर आहे, उपयोग आहे, त्या एखादी वस्तू जर असेल किंवा जे नाम असेल त्यांची जे विशेषण असेल त्यांची गणती किंवा गणना करण्यासाठी होत असते तेव्हा त्याला गणनावाचक विशेषण असे म्हणतात। म्हणजेच आपण त्या वस्तू मोजू शकतो। जसं बघा जे नाम असेल, किती नाम आहेत, काय आहे ते संख्यामध्ये त्यांची माहिती आपण मिळवू शकतो। जसं बघा उदाहरणार्थ 10 मुले, 13 भाषा, 1 तास, 50 रुपये। यामध्ये जी संख्या आहे ती
स्पष्टपणे आपल्याला लक्षात येते की किती संख्या आहेत, म्हणजे त्यांची आपण गणना करू शकतो. 1 2 3 4 अशी त्यांची आपण गणना करू शकतो. ठीक आहे, जसं 10 13 1 50 स्पष्ट अशी आपण अंकांमध्ये त्यांची गणना करू शकतो. त्यालाच गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. जसं 10 मुले आहेत, पण किती आहेत? 10 आहेत. स्पष्टपणे आपण सांगू शकतो अंकांमध्ये गणती करून. त्यानंतर 13 भाषा, 1 तास, 50 रुपये अशा पद्धतीने. त्यानंतर बघा 5 6 18 12 पावशेर, अर्धा, सव्वा, दीड, पाचही, मैत्रिणी, 2 भाऊ अशा पद्धतीने आपण अजूनही संख्या विशेषणाचे जे शब्द आहेत ते बघू शकतो. त्यानंतर बघा 2 क्रमवाचक संख्या विशेषण. वाक्यातील जे विशेषण वस्तूंच्या क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. म्हणजेच जेव्हा आपण विशेषणांचा उच्चार करतो, समजतो, तेव्हा ते विशेषण क्रमवाचक आहे असं लक्षात येते. म्हणजे योग्य असा क्रम आपल्याला लक्षात येतो. जसं बघा पहिले दुकान, 7वा बंगला, 5वे वर्ष हे क्रम आहेत. जसं पहिले दुकान, दुकानांची रांग असेल, रस्त्याच्या कडेला दुकानं असतील, मग त्या रस्त्याच्या कडेतील आपल्याला कोणत्या दुकानात जायचं आहे किंवा नेमकं कोणतं दुकान आहे हे जे क्रम आहे ते ज्या विशेषणाच्या माध्यमातून सांगितलं जाते त्या विशेषणाच्या प्रकाराला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. जसं 7वा बंगला, भरपूर बंगले असतील, तर त्या बंगल्यामधील नेमका कोणत्या क्रमांकाचा बंगला आहे. जसं 7वा बंगला, पहिला बंगला असेल, 3रा बंगला, अशा पद्धतीने आपण विशेषणांचा वापर करू शकतो. त्यानंतर 5वे वर्ष अशा पद्धतीने. त्यानंतर बघा 3रा प्रकार आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता आवृत्तीवाचक म्हणजेच बघा वाक्यातील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. जसं तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग. जसं आपण म्हणतो की त्याने मला माझ्या कामाचे दुप्पट पैसे दिले. दुप्पट म्हणजे जेवढे पैसे त्याच्या कामाचे असतात त्याच्या व्यतिरिक्त त्याने काय दिलं? दुप्पट पैसे दिले. म्हणजे आवृत्ती झाली, एका शब्दाची काय झाली? आवृत्ती झाली. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. 4था प्रकार पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. आता इथं कसं असते, भाग वेगवेगळं केलं असते. जी विशेषणे पृथक्त्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथक्त्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. जसं मुलींनी 5-5चा गट तयार करा. जसं गट तयार करायच्यात 5-5, एकच संख्यावाचक जे विशेषण असतात, गणनावाचक विशेषण त्यामध्ये दोनदा येतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे पृथक गट वेगवेगळे केलेले जातात, संख्या वेगवेगळी केलेली जाते, त्याला पृथक्त्व संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. जसं मुलींनी 5-5चा गट करा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा. प्रत्येकाने म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये त्यांची विभागणी केलेली जाते. पृथक्त्व म्हणजेच विभागणी करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 5वा प्रकार बघा आता अनिश्चित संख्या विशेषण. आता अनिश्चित म्हणजेच संख्या दिलेली असते, पण नेमकी किती संख्या दिली आहे, कोणती संख्या दिली आहे ते आपण मोजू शकत नाही, फक्त समजून घेतो की किती आहे. ठीक आहे. तर बघा ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. आपण निश्चितपणे संख्या किती आहे सांगू शकत नाही, समजू शकत नाही. ठीक आहे. तर त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी. आता काही मुले म्हटलं आहे. काही मुले म्हणजे 2 पण राहू शकतात, 5 पण राहू शकतात, 10 पण राहू शकतात. नेमकं संख्या दिलेली आहे का? नाही. पण ते काय आहे? अनिश्चित आहे. निश्चित सांगता येत नाही, पण काही मुले आहेत असं. त्यानंतर थोडी जागा. किती जागा आहे? मोजली आहे का? किती पाऊल? 2 पाऊल, 10 पाऊल असं पण नाही. त्यानंतर भरपूर पाणी. आता पाणी आपण लिटरमध्ये मोजतो आहे की नाही? तर 1 लिटर 2 लिटर असं सांगितलं आहे का? नाही. भरपूर म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते की भरपूर पाणी म्हणजे भरपूर, थोडी आणि काही हे अनिश्चित संख्या विशेषण आहेत. संख्या विशेषणाचाच भाग आहेत, पण ती संख्या आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, म्हणून त्यांनाच अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हटलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 विशेषणाचा 3रा प्रकार सार्वनामिक विशेषण.
आता नामामध्येच बघा, आपल्या नामावरूनच आपल्याला लक्षात येते सार्वनामिक म्हणजेच सर्वनाम. लक्षात ठेवा, सर्वनाम विशेषण म्हणून वापरले जातात म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं आहे. बघा व्याख्या, सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात, तर सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. हे जे विशेषण असतात ते सर्वनामापासून तयार केलेले जातात. जसं हे झाड, ती मुलगी, तो पक्षी. या वाक्यामध्ये हे, ती, तो हे काय होते, अगोदरचे मूळ काय आहेत, सर्वनाम आहेत. पण ह्या वाक्यामध्ये नामाच्या अगोदर त्या शब्दांचा वापर झाला आहे. म्हणजेच नामाविषयी ते विशेषण अधिकची माहिती, ते सर्वनाम अधिकची माहिती सांगत आहेत. म्हणजे इथं ते सर्वनाम आहेत का, नाही, ते विशेषण आहेत. म्हणूनच त्यांना, त्या सर्वनामांना त्या वाक्यामध्ये सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. समजलं. बघा त्यानंतर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लावून त्यांच्या पुढील रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. जसं मी हा सर्वनाम आहे तर त्याचा विशेषण म्हणून वापर होत असताना माझा, माझी, तुझं, तुझा, तो, त्याचा, आम्ही, आमचा, तुम्ही, तुमचा, ती, तिचा अशा पद्धतीने वापर होत असतो. हा, असा, असला, इतका, एवढा, अमका अशा पद्धतीने विशेषण म्हणून वापर होत असतो, म्हणजे सार्वनामिक विशेषण म्हणून. त्यानंतर तो हा सर्वनाम आहे तर तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो हा विशेषण आहे, जो हा सर्वनाम आहे तर त्याचा वापर कसं करतात विशेषण म्हणून, सार्वनामिक विशेषण म्हणून. जसं जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा. कोण ह्या सर्वनामाचा वापर कोणता, केवढा अशा पद्धतीने सार्वनामिक विशेषण म्हणून केलेला जातो. समजलं. तर बघा आजसाठी तुम्हाला एवढंच आहे. विशेषणाचे प्रकार तुम्हाला समजले असेल तर त्यावर आधारित मी गृहपाठ देत आहे. ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. प्रश्न, खालील विशेषणांचा वापर करून वाक्य तयार करा. जसं शुभ्र, सातवा, निळे, भरपूर, थोडा, 50. ठीक आहे. विशेषण व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचं आहे, मराठीमध्ये लक्षात ठेवायचं. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.